नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. बघा, यंदाचं रक्षाबंधन हे खूप खास आहे, पण त्याचबरोबर एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येत आहे. कारण 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्राचं ग्रहणसुद्धा आहे. मग प्रश्न पडतो, राखी कधी बांधायची? ग्रहणामुळे रक्षाबंधनाच्या पूजेवर काही परिणाम होणार आहे का? सूतक लागणार का? राखी सकाळी बांधायची की दुसऱ्या कोणत्या वेळी? आणि रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षणाचं ताट हे नेमकं कसं तयार करायचं? ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू या असायलाच पाहिजेत? राखी भावाच्या कोणत्या हातामध्ये बांधायची? औक्षण आधी करायचं की राखी आधी बांधायची? किंवा मिठाई आधी भरवायची की राखी आधी बांधायची? यासोबतच जाणून घेऊया 2026मध्ये श्रावण पौर्णिमा नेमकी कधी सुरू होते आणि कधी संपते. महाराष्ट्राच्या पंचांगानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, शुभ वेळ कोणती? आणि रक्षाबंधनाशी जोडली गेलेली भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा नेमकी काय आहे? म्हणून सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या पुराणकथा ऐकण्यासाठी, व्रतवैकल्यांचे किंवा सणावारांच्या पूजा कशा करायच्या याबद्दलचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करू शकता. कारण यंदाच्या रक्षाबंधनासाठी संपूर्ण पूजा आणि औक्षणाची पद्धत आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, यंदा रक्षाबंधन जे आहे तर ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरं केलं जाणार आहे. हा दिवस श्रावण पौर्णिमेचा आहे. महाराष्ट्राच्या पंचांगानुसार पुण्यामध्ये 28 ऑगस्टला श्रावण शुक्ल पौर्णिमा आहे आणि अर्थातच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच दिवशी पौर्णिमा आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमा नेमकी कधी सुरू होते? 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू झालेली पौर्णिमा ही 28 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी 9:48 संपते. म्हणजे रक्षाबंधनाचा मुख्य दिवस हा 28 ऑगस्ट आहे. तुम्हाला पौर्णिमेनिमित्त काही पूजाविधी करायच्या असतील, खास करून सत्यनारायण वगैरे काही करायचं असेल, श्रावण पौर्णिमेला बऱ्याच गोष्टी केल्या जातात, तर त्या तुम्ही 27 ऑगस्टला करून घेतल्या तरीही चालेल. कारण 28 ऑगस्टला सकाळी 9:48 पौर्णिमा संपणार आहे. एवढ्या सकाळी सकाळी तुमच्याकडून सगळ्या विधी झाल्या पाहिजे, तर आदला दिवस तुम्ही त्यासाठी निवडू शकता. मग आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाच्या घरी जातो किंवा म्हणजे सगळेजण आपण या दिवशी एकत्र येत असतो, तर मग पूजा अर्चा करायला आपल्याकडे पुरेसा वेळ मिळेल नाही मिळेल, आपण प्रवासामध्ये असू, तर मग या गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी करून घेऊ शकता. बाकी राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार हाच दिवस दिलेला आहे. तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 ते 9:48 दिलेला आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सूर्योदयाच्या वेळेनुसार सुरुवातीची जी काही वेळ आहे ती थोडी बदलू शकते. उदाहरणार्थ, सांगलीसाठी सकाळी 6:18 वेळ, साताऱ्यासाठी 6:16 वेळ आणि रत्नागिरीसाठी सकाळची 6:22 म्हणजे रत्नागिरीचे कोणी असतील तर सकाळी 6:22 ते सकाळी 9:48 तुम्ही कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. परंतु पौर्णिमा समाप्तीची वेळ ही सगळ्यांसाठी 9:48 आहे. फक्त ज्या काही वेळा मी तुम्हाला काही शहरांच्या सांगितल्या, आता अर्थातच एवढ्या सगळ्या शहरांच्या वेळा मी इथे तुम्हाला सांगू शकत नाही वेळेअभावी. त्या तुम्ही इंटरनेटवर किंवा दिनदर्शिका असेल तर त्याच्यामध्ये बघून घ्या. फक्त सूर्योदयाची वेळ ही प्रत्येक शहराची वेगळी आहे. बाकी जी काही पौर्णिमा समाप्तीची वेळ आहे ती सगळ्या शहरांसाठी किंवा सगळ्याच गावांसाठी, भागांसाठी सारखीच आहे. आता येतो चंद्रग्रहणाचा मुद्दा. मंडळी, 28 ऑगस्टला अंशिक म्हणजेच खंडग्रास चंद्रग्रहण आहे. महाराष्ट्रातील पंचांगामध्ये सुद्धा या दिवशी चंद्रग्रहण अंशिक म्हणजे
खंडग्रास चंद्रग्रहण असा उल्लेख आहे, नोंद आहे. हे ऐकून अनेक जण म्हणतील, मग रक्षाबंधनाच्या दिवशी पूजा कशी करायची? पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नाही. अद्ययावत म्हणजे जी खगोलविषयक माहिती आहे, भौगोलिक माहिती आहे, तर तिच्यानुसार 27 आणि 28 ऑगस्टचं आंशिक म्हणजेच खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दृश्यमान होणार नाही. त्यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रहणाचं सूतक लागू होत नाही, अशी पंचांगाधारित प्रचलित भूमिका आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त ग्रहणामुळे बदलणार नाही. म्हणजेच ग्रहण आहे म्हणून भारतात रक्षाबंधनाची पूजा किंवा राखी बांधणं थांबवण्याची आपल्याला गरज नाही. पण जर कोणी भारताबाहेर जिथून हे ग्रहण दिसणार आहे अशा प्रदेशामध्ये राहत असतील तर तिथल्या स्थानिक पंचांगानुसार नियम हे वेगळे असू शकतात आणि ते तुम्हाला पाळावेच लागतील. मंडळी, पुण्याच्या महाराष्ट्रातील म्हणजे पुणे जे शहर आहे महाराष्ट्रातलं, तर तिथल्या पंचांगानुसार 28 ऑगस्टला सकाळी 6:19 ते 9:48 हा राखी बांधण्याचा मुहूर्त दिलेला आहे. व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी तुम्हाला नाशिक आणि दिल्ली यांचे देखील मुहूर्त सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तोपर्यंत आपण रक्षाबंधनाच्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहे त्याच्यावर चर्चा करू. तर मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भद्रा ही सूर्योदयापूर्वीच संपलेली आहे. म्हणून 28 ऑगस्टच्या सकाळी राखी बांधण्यासाठी भद्रेचा अडथळा यंदा नाही, अशी पंचांगातली स्पष्ट नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सकाळी उठून स्नान करून देवपूजा करून रक्षाबंधनाची तयारी करून शुभ वेळेमध्ये भावाला राखी बांधू शकतो. म्हणजे पौर्णिमा संपण्याच्या आत तुम्ही तुमचं रक्षाबंधन केलं तर अतिउत्तम, किंवा पौर्णिमा संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला रक्षाबंधन साजरं करायचं असेल तरीही कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कारण आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उदयतिथीनुसार सगळ्या काही तिथी पाळत असतो किंवा सणवार साजरे करत असतो. मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या तिथीची वेळ लवकर संपून जरी गेलेली असेल तरी पण आपण संपूर्ण दिवस हा त्या तिथीचा किंवा त्या सणाचा म्हणून पाळतो. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या भावाला कधीही राखी बांधली तरी पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अंधश्रद्धा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज, शंका आपण ज्या काही आपल्या मनामध्ये एखाद्या सणाच्या बाबतीत किंवा मुहूर्ताच्या बाबतीत ठेवत असतो तर त्या अजिबात ठेवू नका. तर ग्रहणामुळे यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त किंवा वेळ काही बदलणार नाही आहे. भद्रेची सुद्धा काहीच अडचण नाही आहे. तर मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घर आणि आपलं देवघर स्वच्छ करावं, देवाची पूजा करावी आणि देवाला देखील आपण राखी बांधू शकतो. पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनसुद्धा काही गावांमध्ये अशी प्रथा असेल की आपल्या गावचे जे काही ब्राह्मण असतात किंवा ग्रामाचार्य ज्यांना म्हटलं जातं खास करून, तर ते आपल्या घरी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी किंवा काही दिवस अगोदरच आपल्या घरी येत असतात प्रत्येकाच्या, आणि ते आपल्याला कापसाचे रंगीत गोंडे असलेले म्हणजे कापसाचे रंगीत म्हणजे हिरव्या, गुलाबी, लाल, पिवळ्या, सोनेरी अशा रंगांमधल्या राख्या देऊन जायचे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर त्या राखीचा जो काही धागा असायचा ना तो अतिशय नाजूक, पण मध्ये राखीचा जो गोंडा असायचा ना तो फक्त रंगीत कापसाचा असायचा. म्हणजे आपण वातीसाठी जो कापूस वापरतो ना अगदी तशाच प्रकारचा कापूस आणि फक्त तो रंगीत केलेला, अशा पद्धतीने राख्या आपल्याला पाहायला मिळायच्या आणि त्याला आपण देवाच्या राख्या म्हणायचो. मग रक्षाबंधनाच्या दिवशी आपण देवाला त्या राख्या म्हणजे जेवढ्या काही देवांच्या मूर्ती आपल्या घरी असतील तर त्या देवांना किंवा सर्व देवांना आपल्याला राख्या बांधता आल्या नाही तर आपण काय करायचो, देव्हाऱ्याचे जे खांब असायचो ना त्याला त्या राख्या बांधायचो. मग दोन्ही खांबांना 2 किंवा 4 खांबांना 4 अशा पद्धतीने आपण राख्या बांधायचो. आणि त्यांनी जर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये राख्या दिलेल्या असतील तर मग आपण त्या राख्या आपण आपल्या सायकलला, आपल्या मोटरसायकलला, आपल्या कारला किंवा बैलगाडी, त्याचबरोबर आपण आपल्या पेनला राखी बांधायचो बघा, आपल्या नोटबुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये, बऱ्याच ठिकाणी आपण या राख्या ठेवायचो. तर तुमच्यासुद्धा अशा काही आठवणी आहेत का किंवा तुमच्याकडे अशा देवराख्या घरी कुणी आणून द्यायचं का? मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कारण
सणावारांचे व्हिडिओ करण्याची हीच एक गंमत असते की त्यांच्यामार्फत काय होतं, विचारांची देवाणघेवाण होते. प्रत्येक भागामध्ये म्हणजे सणाचं नाव सगळीकडे सारखं किंवा थोड्याफार फरकाने बदललेलं, पण सणांच्या ज्या काही रीतीभाती आहेत किंवा व्रतवैकल्य करण्याच्या ज्या काही परंपरा आहेत त्या कशा प्रत्येक भागानुसार, प्रत्येक घराण्याच्या कुळाचारानुसार, परंपरेनुसार बदलतं, हे ऐकायला खरंच खूप भारी वाटतं. आणि तुमच्या ज्या काही कमेंट त्या पद्धतीने येतात तर ते वाचताना खूप आनंद होतो. तर मंडळी, हे मी तुम्हाला सांगितलं की सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, आपलं देवघर स्वच्छ करायचं, त्याच्यानंतर आपण देवांची पूजा करायची, देवांना राख्या अर्पण करायच्या, त्याच्यानंतर आपण आपल्या घरातल्या देवांना गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवू शकतो. यानंतर भावाला राखी बांधण्यासाठी एक स्वच्छ जागा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. म्हणजे तयार करायची म्हणजे जिथे आपण आसन ठेवणार आहोत, पाट, चौरंग किंवा सतरंजी, जे काही तुम्ही भावाला बसण्यासाठी आसन ठेवाल तर तिथली जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता त्या जागेवर आपण पाट किंवा आपल्याला जे योग्य वाटतं ते आसन ठेवावं. तुम्ही पाट ठेवता की अजून काही वेगळं आसन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या आसनाभोवती आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. भावाला पाटावर बसवायचं आणि मग आपल्याला तयार करायचं आहे रक्षाबंधनाचं औक्षणाचं ताट. आता हे ताट नेमकं कसं करायचं ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मंडळी, औक्षणाचं ताट अगदी साधं आणि सुंदर आपल्याला ठेवता येतं. एक स्वच्छ ताट घ्यावं. शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तांब्याचं, पितळेचं किंवा देवपूजेचं जे काही खास ताट असतं ते वापरलं जातं. काही जण आता कस्टमाइज थाळ्यासुद्धा तयार करून घेतात देवपूजेच्या किंवा औक्षणाच्या. तर काही ठिकाणी म्हणजे चांदीचं वगैरे जरी असेल तरी ते ताट वापरतात, आणि अगदीच काही नसेल तर आपल्याकडे जे काही स्टीलचं ताट असतं तेही आपण औक्षणासाठी वापरू शकतो. आणि काही ठिकाणी आवर्जून कांस्य या धातूचा जो काही थाळा, म्हणजे ती थाळीच असते, ताटच असतं, पण त्याला कांस्याचा थाळा किंवा आपल्या ग्रामीण बोली भाषेमध्ये काशाचा थाळा असंही म्हटलं जातं. तर तो भावावरून उतरवण्याची म्हणजेच ते ताट वापरण्याची पद्धत आहे. कोण कोण कांस्याची थाळी या औक्षणासाठी वापरतं, भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल त्यावेळेस मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, या स्वच्छ ताटामध्ये सर्वात आधी आपल्याला एक लहानशी वाटी ठेवायची आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, फक्त ताट घेतो आणि त्याच्यामध्ये कडेला कुंकू टाकतो, कोरडं कुंकू, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दुधाची धार टाकून आपण त्याचा गंध बनवतो. पण कधी कधी काय होतं, म्हणजे कुंकामध्ये काही भेसळ असेल किंवा मग काय म्हणतात त्याला, की कधी कधी कुंकूसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ते काही वेळाने घट्ट होऊन बसतात. तर कधी कधी आपल्याकडून ते पाणी किंवा दूध टाकताना जास्त होतं आणि कुंकू सगळीकडे असं पसरलं जातं. मग आपण ज्या काही वस्तू त्या ताटामध्ये ठेवलेल्या असतात तर त्या सगळ्या कुंकवाने माखतात, भरून जातात, आणि आपला हातसुद्धा बराच असा कुंकवाचा होतो. तर ते पाहायला काही असं बरं वाटत नाही. आपल्याला वर्षातून एकदा आपल्या भावाचं या निमित्ताने औक्षण करायचं आहे, त्याच्या हातावर राखी बांधायची आहे, मनगटावर राखी बांधायची आहे. तर औक्षणाचं ताट हे व्यवस्थित दिसलं पाहिजे, असायला पाहिजे असं मला वाटतं, आणि ते अगदी बरोबर आहे, याच्यामध्ये काही गैर नाही आहे. तर आपण औक्षणाच्या ताटामध्ये एक वाटी ठेवा आणि त्या वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करा, जेणेकरून तो इकडे तिकडे पसरलाही जाणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की गंध थोड्या थोड्या वेळाने सुकून जातोय, आपण काही आपल्या एकाच भावाचं औक्षण करतो असं नाही. या निमित्ताने आपण आपल्या चुलत भावाचं, आते भावाचं, मामे भावाचं, मावस भावाचं, म्हणजे आपले बरेच भाऊ असतात किंवा नात्याने आपले काही जण भाऊ नसतात पण आपले वडील असतात, काका असतात, मामा असतात, आपण त्यांना देखील राखी बांधतोच की. मग असं प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण जर रक्षाबंधन हे काही काही वेळाच्या अंतराने केलं असेल, करत असतो, तर मग तो गंध सुकून जातो आणि तो आपल्याला थोडाफार पातळ करण्याची गरज पडते. तर अशा वेळेस वाटी असल्यामुळे तो गंध पातळ करणं, व्यवस्थित करणं आपल्याला अगदी सोपं जाईल. आता हे झालं गंधाच्या बाबतीत. त्यानंतर आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत ताटामध्ये. पण अक्षता कशाला म्हणतात, जे अखंड न तुटलेले तांदूळ असतात त्यांनाच अक्षता म्हणतात. त्यामुळे असेच तांदूळ तुम्ही औक्षणाच्या ताटामध्ये ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं असेल तर एखादं फूल देखील आपण ठेवू शकतो, नसेल ठेवायचं तर काही अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाचं राखी ठेवायची.
दिवा ठेवायचा, तुपाचा घ्या किंवा तेलाचा घ्या, काही अडचण नाही, पण दुहेरी वातीचा आपल्याला दिवा या औक्षणाच्या ताटामध्ये ठेवायचा आहे. गोड पदार्थ त्याच्यामध्ये तुम्ही मिठाई ठेवू शकता. उपवास असेल तर तुम्ही चिक्की वगैरे काही सुकामेवा गोड पदार्थ म्हणून त्याच्यात ठेवला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार, किंवा आजकाल बरेच जण साखरेचं खात नाहीत तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला गोड पदार्थ नेमका कोणता ठेवायचा आहे याची आवड तुमची असेल. नारळ तुम्ही ठेवू शकता. दक्षिणा किंवा भेटवस्तू आपल्या इच्छेनुसार, आपल्या गावाकडच्या, आपल्या भागाकडच्या परंपरेनुसार आपण ठेवू शकतो. बरेच जण सोन्याचा एखादा दागिना देखील ठेवतात किंवा काही जण 1 रुपया आणि सुपारी असं ठेवतात. तुम्ही काय काय ठेवत असतात कमेंटमध्ये सांगू शकतात. पण सामान्यतः ज्या ज्या गोष्टी औक्षणाच्या ताटामध्ये लागतात त्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे. एखादी राहिलेली असेल तर तुम्ही त्याची आठवण मला करून देऊ शकता. बघा, आता आपल्याला राखी ठेवायची आहे ताटामध्ये. सगळं काही ताट आपण औक्षणाचं तयार केलेलं आहे. तर मग आपल्याला भावाला राखी कशी बांधायची हे तुम्हाला आता ऐकायचं असेल, तेही मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम आपल्या भावाला कुंकवाचा टिळा लावायचा, त्यानंतर त्याच्यावर अक्षता लावायच्या. आता काही जण गंध जो आहे तो गोल लावतात, काही जण उभा लावतात. जर तुमच्याकडची जशी रीत असेल तशी तुम्ही पाळू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही अंगठ्याचा वापर केला गंध लावण्यासाठी किंवा टिळा लावण्यासाठी तरीही चालेल, किंवा काही जण करंगळी शेजारच्या बोटाचा देखील वापर करतात. तर त्यानुसार तुम्हाला ज्या बोटाने गंध लावणं योग्य वाटत असेल यापैकी, म्हणजे शक्यतो मधल्या बोटाने गंध लावायचा नसतो. त्याचबरोबर अंगठ्या शेजारच्या बोटाने सुद्धा आपण कधी गंध लावत नाही. एकतर आपण करंगळी किंवा अंगठा या दोन्हीपैकी एखाद्या बोटाचा वापर करून तो टिळा लावावा. त्याच्यावर अक्षता अर्पण कराव्या, याचा अर्थ अक्षता चिकटवाव्या. त्याच्यानंतर आपण जो काही सोन्याचा दागिना ठेवलेला असतो तो सुद्धा भावाच्या कपाळाला मधोमध लावून गोलाकार, जसं घड्याळाचा काटा फिरतो ना त्या दिशेने तो भावाच्या डोक्यावरून फिरवावा, किंवा आपण 1 रुपया आणि सुपारी ठेवलेली असेल तर तोही आपण तशाच पद्धतीने फिरवू शकतो. त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. औक्षण झाल्यावर राखी बांधायची आणि राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवायची. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊ शकतो, पण लक्षात ठेवा भेटवस्तू ही परंपरेचा भाग असू शकते, ती काही बंधनकारक नाही. आजच्या काळामध्ये भाऊ बहीण सगळे काही एकाच ठिकाणी राहतात कायमस्वरूपी, असं काही नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं लग्न होईपर्यंत तरी सगळेजण एका ठिकाणी आहेत, पण आता शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, काही वेगवेगळ्या कारणांमुळे बरेच जण एकमेकांपासून लांब लांब राहतात आणि मग अशा सणावारांच्या निमित्तानेच भेट होत राहते. तर नक्कीच आपल्या भावाच्या सुखासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपलं भावा बहिणीचं जे काही नातं आहे ते नेहमी दृढ राहावं, घट्ट राहावं. नात्यातली जी वीण आहे ती उत्तरोत्तर घट्टच होत राहावी, तिच्यामध्ये कधीही अंतर येऊ नये, दुरावा येऊ नये, याच्यासाठीच आपल्याला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रार्थना करायची आहे. आता आपला जो भाऊ असतो तर तो वयाने आपल्यापेक्षा मोठाही असला आणि लहानही असला तरी पण तो आपल्या बहिणीच्या आवर्जून पाया पडतो. म्हणजे आमच्या भागामध्ये तरी अशीच रीत आहे. आपला भाऊ आपल्यापेक्षा वयाने मोठा असला किंवा लहान असला तरी पण बहिणीच्या पाया पडण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी याच्या उलटसुद्धा आहे की भाऊ जर मोठा असेल तर बहीण त्याच्या पाया पडते. तर आमच्याकडे असं असतं की आपला भाऊ आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे तर अर्थात भावाची बायकोसुद्धा आपल्यापेक्षा मग नात्याने मोठी येते, जरी ती वयाने आपल्यापेक्षा लहान असली कधी कधी तरी पण ते लहान बहीण असली तरी भाऊ आणि वहिनी दोघेही बहिणीच्या पाया पडतात. पण काही ठिकाणी याच्या उलट असतं की बहीण आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या पाया पडते. तर चला, प्रत्येक ठिकाणी रीतभात ही वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत असते. मंडळी बघा, आणखी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. प्रथम टिळा आणि अक्षता, त्याच्यानंतर औक्षण, राखी बांधणे, मिठाई भरवणे, अशी क्रमाने आपल्याला पूजा करता येते. काही कुटुंबांमध्ये राखी आधी बांधून मग औक्षण करण्याची पद्धतसुद्धा असू शकते. म्हणून घरची परंपरा जशी असेल तशी आपण पाळू शकतो. यातली मुख्य भावना म्हणजे भावंडाच्या नात्यासाठी आपल्याला मंगलकामना करायची आहे. आता रक्षाबंधनाशी जोडली गेलेली एक अतिशय सुंदर कथा मी तुम्हाला सांगते. राजसूय यज्ञाच्या प्रसंगात श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला. या प्रसंगात श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं. तेव्हा द्रौपदीने क्षणाचा सुद्धा विचार न करता आपल्या वस्त्राचा एक तुकडा फाडला आणि तो श्रीकृष्णांच्या बोटाला बांधला.
त्या छोट्याशा वस्त्राच्या तुकड्यामध्ये द्रौपदीचं प्रेम होतं, आपुलकी होती आणि काळजी देखील होती. अशी धार्मिक परंपरेतील कथा आपल्याला सांगते की श्रीकृष्णाने द्रौपदीच्या या भावनेचा मान ठेवत तिच्या रक्षणाची भावना स्वीकारली आणि पुढे द्रौपदी संकटात सापडली तेव्हा श्रीकृष्णाने तिची लाज राखली, अशी या कथेशी जोडलेली श्रद्धा आहे. म्हणून या कथेतला सुंदर संदेश असा: रक्षणाचा धागा हा फक्त धागा नसतो, त्यामागे प्रेम आणि विश्वास देखील असतो. आज आपण राखी विकत घेतो, सुंदर कपडे घालतो, औक्षण करतो, भेटवस्तू देतो, पण रक्षाबंधनाचा खरा अर्थ यापेक्षाही मोठा आहे. भाऊ बहिणीचं रक्षण करतो आणि बहीण भावासाठी मंगल कामना करते. पण आजच्या काळामध्ये रक्षण म्हणजे फक्त बाहेरच्या संकटांपासून संरक्षण नाही, बहिणीच्या प्रत्येक अडचणीमध्ये तिच्या पाठीशी उभं राहणं, भावाच्या आयुष्यात संकट आलं तर बहिणीने त्याला धीर देणं, एकमेकांच्या निर्णयांचा आदर करणं आणि कितीही अंतर असलं तरी नातं जपणं, हीच रक्षाबंधनाची खरी भावना आहे. रक्षाबंधन हा आनंदाचा सण आहे, त्यामुळे शक्यतो या दिवशी घरामध्ये वाद, भांडणं आणि कटुता टाळावी. भावंडांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं. काही रुसवे फुगवे झाले असतील तर ते सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही कायमस्वरूपी विसरून गेले तर अतिउत्तम. पूजा करताना, औक्षण करताना घाई गडबड करू नये. राख्या घेताना त्या अशा निवडा की जेणेकरून काही दिवसांनी भावाने ती राखी सोडून एखाद्या ठिकाणी ठेवून दिली तरी पण त्या राखीचा अपमान होणार नाही. कारण जसा धागा खराब होतो, कुजतो, तर ती राखी काढून ठेवली जाते किंवा कधीकधी राखी तुटते सुद्धा, तर ते नंतरचा विषय आहे, तो रक्षाबंधनाच्या नंतरचा. पण आजकाल आपण विविध चित्रांच्या राख्या बघतो. कधीकधी काय होतं की त्याच्यावर देवाचे चित्र असतात, काही चिन्ह असतात. मग राखी कुठे जर आपण टाकून दिली किंवा कुणाच्या पायंदळी वगैरे आली तर तिचा अपमान होऊ नये म्हणून राखी निवडताना आपण ती योग्य प्रकारची निवडावी. बाकी आवड तुमची आहे. मी तुम्हाला महत्त्वाचं जे आहे ते सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाबद्दल भीती निर्माण करणारे संदेश समाज माध्यमांवर, आपल्या सोशल मीडियावर पाहून लगेच काही घाबरून जाऊ नका. घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, कारण यंदाचं जे काही चंद्रग्रहण आहे ते आपल्या संपूर्ण भारतातून अजिबात दिसणार नाही आहे. त्यामुळे भारतात त्याचा सूतक कालावधी देखील लागू होत नाही, अशी प्रचलित पंचांगाधारित माहिती आहे. त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. तर आता अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधन, 27 ऑगस्ट सकाळी 9:08 पौर्णिमा सुरू, 28 ऑगस्टला सकाळी 9:48 पौर्णिमा समाप्त. पुणे महाराष्ट्र राखी बांधण्याचा कालावधी सकाळी 6:19 ते 9:48 आणि त्याच दिवशी आंशिक चंद्रग्रहण आहे, पण ते आपल्या भारतातून दिसणार नाही. तर मंडळी, रक्षाबंधन म्हणजे केवळ मनगटावर बांधलेला रेशमी धागा नाही, तर तो प्रेमाचा धागा आहे, विश्वासाचा धागा आहे आणि एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहण्याचा धागा आहे. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाची चर्चा असली तरी भारतातून ते दिसणार नसल्यामुळे त्याबाबत अनावश्यक भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. 28 ऑगस्टला आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधा, त्याचं औक्षण करा, त्याच्या सुखासाठी प्रार्थना करा आणि बहिणीच्या आयुष्यातही सदैव सुखसमृद्धी राहावी अशी भावाने प्रार्थना करावी. कारण राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण त्याचं खरं नातं मनाशी जोडलेलं असतं. आपल्या सर्व भाऊ बहिणींचं नातं असंच प्रेमाने आणि विश्वासाने सदैव टिकून राहो. आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सुखशांती आणि मंगलता नांदो. मंडळी, आता आपण नाशिक आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणचा जो काही वेळ आहे, रक्षाबंधनाचा कालावधी आहे, तो समजून घेऊ. तर नाशिकला सुद्धा 28 ऑगस्टलाच रक्षाबंधन आहे, संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे, आणि सकाळी 6:05 ते सकाळी 9:48 जो काही उल्लेख आहे स्थानिक पंचांगामध्ये राखी बांधण्याचा मुहूर्त म्हणून, तर या वेळेमध्ये तुम्हाला राखी बांधता येईल. बाकी ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात देखील कधीही रक्षाबंधन करू शकता, काही अडचण नाही. त्याचबरोबर दिल्लीला सकाळी 5:57 ते सकाळी 9:48
शुभमुहूर्त राखी बांधण्यासाठी दिलेला आहे. तर राखी बांधण्याची वेळ ही प्रत्येक भागानुसार, शहरानुसार, सूर्योदयाच्या वेळेनुसार थोडीफार बदलते. त्यामुळे आपण महाराष्ट्र आणि आपल्या चॅनेलचं नाव आहे दिल्लीकर मराठी, त्याच्यामुळे दिल्ली या ठिकाणच्या देखील वेळा पाहिल्या. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा, व्हिडिओला लाईक करा. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.